वगैरे काही. कारण लठ्ठ लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं ते खा, ते म्हणतात हे काय सल्ला आहे का. त्यांना तसं नाही सांगायचं. त्यांना म्हणायचं की 7 खारका घ्या, त्या अशा उभ्या रेषेत मांडा, वरच्या 2 काढून टाका, खालच्या 2 काढून टाका, आणि मधल्या ज्या 3 आहेत तर 3 नंबरचं डावं, 4 नंबरचं उजवं आणि 5 नंबरचं डावं असं खायचं, बाकीचं फेकायचं. असं म्हटल्यावर ते म्हणून वा वा काय सल्ला आहे. डॉक्टर किती फी तुमची. तोही प्रयोग केला. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यात कायम एक प्रश्न असतो की आता काय खायचं. म्हणजे 5:30ला घरी आले खायचं, 7:30ला खायचं, 9:30ला जेवायचं, चुकून जाग आली 12:30-1ला रात्री तर किचनमध्ये जाऊन बघायचं काय खायला आहे. म्हणजे माझं सगळं आयुष्य खाण्याभोवती फिरते असं माझ्या लक्षात आलं. आणि हा प्लॅन महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपलं जरा अजून बेल्ट टाईट व्हायला लागलेला आहे. पण मला हा प्लॅन काही सोडवला नाही कारण तो इतका चांगला प्लॅन होता. मग 2 महिने मी केला, माझं वजन 3 किलो वाढलं. असेच सगळ्यांचे अनुभव आपले सगळ्यांचे असतील. म्हणजे झालं काय की अनेक प्रयोग केले, त्याचं फळ असं झालं की एक तर वजन वाढलं, नाहीतर कमी झालं, पण पुन्हा आहे त्या जागेवर तो प्लॅन सोडला की त्या ठिकाणी येऊन पोचलं. तुम्ही पण अनेक प्लॅन केले असेल. हे प्लॅन का फसतात. काही डाएट प्लॅन तुमची उपासमार करतात. ते म्हणतात तुम्ही ही आमची पावडर घ्या, शेक हा एवढा ग्लासभर प्यायचा, म्हणजे तुम्हाला दुपारचं जेवण करायचं नाही. मग काही इतके अवघड असतात की तुम्ही त्यांना सकाळी मेसेज करायचा, तुमचे जे काउन्सिलर असतात त्यांना, आणि माझं आठवड्याभराचं प्लॅनिंग करून द्या. मग ते आठवड्याभराचं प्लॅनिंग तुम्हाला देतात की अर्धी भाकरी, त्याच्याबरोबर थोडंसं चमचाभर लोणी किंवा अमुक जवसाची चटणी, काय 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 सांगतात. असं तुमचं आठवड्याभराचं प्लॅनिंग करून देतात. साहजिकच तुम्ही काही ते फॉलो करू शकत नाही. आणि मग ते जसं म्हणतात की तुमची श्रद्धा नाही म्हणून तुम्हाला गुण नाही आला, तसं तुम्हाला ते अवघड डाएट प्लॅन तुम्ही त्यात सक्सेसफुल होत नाही. काही खूप महागडे असतात. काही मी असं ऐकलं न्यूट्रिशनिस्ट काय आहे ते 80,000 घेतात म्हणे. आता 80,000 रुपये दिल्यानंतर जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा कुठल्या तोंडाने लोकांना सांगणार की मी एवढा मूर्ख आहे की 80,000 दिले मी या कामासाठी. काहीमध्ये सारखं गायडन्स घ्यावं लागतं, सारखं फोन करायचं आणि विचारायचं आता काय करू, आता काय करू, आता काय करू. म्हणजे तुम्ही एकदम पारतंत्र्यात जाता. तेही बंद होतात. सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत डाएट प्लॅन, जसं मी म्हटलं की बा त्या बाई ज्यांनी आयुष्यात कधी अंडं पण बघितलं नाही त्या सकाळ संध्याकाळ चिकन खात होत्या. तर असे प्लॅन एका लिमिटेड काळापुरतेच तुम्ही करू शकता आणि तेवढाच तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि त्याच्यानंतर तो फायदा जातो तुम्ही जेव्हा ते बंद करता. याच्यामागे जी भावना, तुमची मेंटॅलिटी जी आहे की तुमच्या वजनाची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यायची आहे, हे सगळं एनकॅश हे लोक करत असतात, हे लक्षात घ्या. शेवटी मी अशा निष्कर्षावर आलो की चरबी जाळण्याचा हाच एक उपाय असू शकतो. आता आपल्याला हसू आलं, पण जेव्हा आम्ही लायपोसक्शन करतो, बॅरेट्रिक सर्जरी करतो, म्हणजे काय तुमचं जठर कापायचं किंवा जठरातून अन्न डायरेक्टली लार्ज इंटेस्टाईनमध्ये टाकायचं, हे काय आहे सगळं तेच आहे ते आधी दाखवलेलं. आणि अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीने, अनैसर्गिक पद्धतीने वजन कमी करावं असं कोणाला वाटणार नाही. तर या सगळ्या नैराश्याच्या अवस्थेमध्ये मला डॉक्टर जिचकारांचं एक लेक्चर ऐकायचा योग आला. आजही ते लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर मिळू शकेल. त्याच्यातली सायंटिफिक माहिती आजही जवळपास 90% ही बरोबर आहे. त्यात काही आता आम्ही सुधारणा केल्या आहेत, पण ते व्याख्यानातले त्यांची जी कळकळ आहे, तळमळ आहे समाजाविषयी, ती तुम्हाला अपील करेल, ह्याच्यामध्ये वादच नाही. आणि ते लेक्चर मी ऐकलं. त्या लेक्चरमध्ये जिचकारांनी साधा सोपा उपाय सांगितला जो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी सांगितलं की दिवसातून 2 वेळा जेवा, इतर वेळा तोंड उघडायचं ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. मी ते लेक्चर 3-4 वेळा ऐकलं. मी म्हटलं असं काय म्हणतात का की गोड खाऊ नका, असं म्हणतात का की तेलकट तुपकट खाऊ नका. ते लेक्चर अनेक वेळा ऐकलं, पण असं काही ते म्हणाले नाहीत. किंवा कमी खा असं म्हणतात का, असंही म्हणाले नाही. त्यामुळे 2 वेळा तुमचं पोटभर जेवा, काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं आता ठीक आहे, इतके प्रयोग आपण केले आहेत, माझा विश्वास बसला नाही. म्हटलं असं कसं काय शक्य आहे, कारण कॅलरीज इन कॅलरीज आउट हे आम्हाला शिकवलेलं आहे फर्स्ट इयरपासून, की कॅलरीज तुम्ही जास्त घेतल्या आणि कमी खर्च केला तर वजन वाढणार. पण म्हटलं की डॉक्टर जिचकारांसारखा विद्वान माणूस जर सांगत असेल त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार. आणि म्हणून मी हा प्रयोग देखील प्रामाणिकपणे 3 महिने केला. फक्त एक पथ्य मी पाळलं की मी म्हटलं 3 महिने झाल्याशिवाय कोणाला या विषयावर बोलायचं नाही, कारण तोपर्यंत मी चेष्टेचा विषय झालो होतो. कोणी भेटले की मला विचारायचं की आप क्या चालू आहे, कारण काही ना काही माझं चालू असायचं. मी म्हटलं अभि कुछ नाही चालू म्हटलं. आणि 1.5-2 महिन्यातच माझ्या लक्षात आलं की माझं पोट कमी झालं. लोक विचारायला लागले. मी म्हटलं इतक्यात काही सांगत नाही, 3 महिने होऊ द्या. 3 महिने झाल्यावर माझं वजन 8 किलो कमी झालं.
पोटाचा घेर 2 इंच कमी झाला आणि गालफडं बसली नाहीत. मुख्य इतर तुम्ही काही एक्सेसिव्ह जिमिंग वगैरे केलं तर पहिल्यांदा तुमची गालफडं बसतात आणि लोक विचारायला लागतात घरी काही प्रॉब्लेम आहे का, की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, असं विचारायला लागतात. तसं न होता माझं वजन कमी झालं. पण तरी पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशयी माणूस, मी म्हटलं आपल्याला बहुतेक डायबिटीज झाला असेल, आपल्या घरात डायबिटीज आहे, आईला, मामी, मावशा सगळ्यांना डायबिटीज आहे, तर बहुतेक आपल्याला झाला असेल आणि वजन कमी होण्याचं क्रेडिट आपण जिचकारण द्यायला लागलो. प्रत्यक्षात डायबिटीज असेल. मग सगळ्या तपासण्या केल्या, सगळं ॲब्सोल्युटली नॉर्मल होतं. तेव्हा मला कळलं की हा डाएट प्लॅन खरंच इफेक्टिव्ह आहे. मग अनेकांवर प्रयोग केले. आता हा व्याख्यानाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा की हा सिद्धांत नेमका काय. कारण एकदा तुम्हाला लॉजिक समजलं, म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की डॉक्टरांची व्याख्यानं अशी असतात की सगळं सांगून झाल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला भेटा, हे व्याख्यानाचा शेवट असतो. पण हे व्याख्यान अपवादात्मक असं आहे की मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यानंतर मला भेटू नका. मी जे तुम्हाला सांगतो हे लॉजिक तुम्हाला समजलं की पुन्हा मला भेटायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तुमचं वजन हे तुमच्या नियंत्रणामध्ये आलेलं असेल. हा सिद्धांत काय, इन्शुलिन नावाचा हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये पँक्रियास नावाची ग्रंथी, मराठीत स्वादुपिंड म्हणतात, त्यातून तयार होत असतो. आणि जर तुमचं इन्शुलिन लेवल वाढली तर तुम्हाला लठ्ठपणा येतो आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीज होऊ शकतो, असा हा सिद्धांत आहे. आता इन्शुलिन शरीरामध्ये 2 प्रकारे तयार होतं. एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन. 24 तास तुमच्या स्वादुपिंडातून थोडं 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 इन्शुलिन तयार होत असतं. ते 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार होतं. हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही. हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. दुसऱ्या प्रकारे इन्शुलिन जे तयार होतं ते तुमच्या खाण्यामुळे तयार होतं. तुम्ही कुठलाही पदार्थ खाल्ला की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी असते की तुमच्या एकूण इन्शुलिन सिक्रिशनपैकी, म्हणजे 100% सिक्रिशनपैकी 50% बेसलाईन असावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे जर 18 ते 32 युनिट तुमचं बेसलाईन आहे तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा असते. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एखादा पदार्थ खाल्ला, आता तुम्ही समजा 2 बिस्किटं खाल्ली किंवा तुम्ही साखरेचा चहा पिला आणि तुम्ही आमरस पोळीचं जेवण केलं, तर या दोन्ही घटनांमध्ये सारख्याच प्रमाणात इन्शुलिन तयार होतं. म्हणजे प्रत्येकाचं इन्शुलिन तयार करण्याचं एक माप आहे. कोणाचं 5 युनिट असेल, कोणाचं 8 युनिट असेल, कोणाचं 10 युनिट असेल. तर प्रत्येक वेळा तुम्ही खाल्ल्यावर एक माप इन्शुलिन पडतं, हे लक्षात घ्या. म्हणजे ते तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही. अजून महत्त्वाची गोष्ट, एकदा इन्शुलिनचं माप तुमचं रिकामं झालं की ते भरायला 55 मिनटं लागतात. याचा अर्थ काय की तुम्ही जर खाल्लं आणि तुम्ही जेवण इतक्या वेळ चाललं की 55 मिनटं होऊन गेले आणि तुम्ही खाताच आहे आणखीन, तर काय होईल, तुमचं इन्शुलिन 2दा तयार होईल. म्हणजे 55 मिनटं संपले की 56 मिनटाला पुन्हा पडेल. 55 मिनटं तुम्ही खाल्लं तर इन्शुलिन एकदाच तयार होईल. कारण इन्शुलिन 55 मिनटामध्ये माप रिकामं झालेलं आहे, मग ते भरायला पुन्हा 55 मिनटं लागतात. हे लक्षात आलं सगळ्यांच्या की 2 प्रकारचं सिक्रिशन आहे, बेसलाईन आहे आणि खाण्यामुळे निर्माण होणारं. 18 ते 32 युनिट निम्म असं असायला पाहिजे. क्वांटिटी ऑफ फूड जे आहे त्याच्यावर सिक्रिशन अवलंबून नाही. तुमचं प्रत्येकाचं एक माप आहे, तेवढं माप इन्शुलिन पडणार. तुम्ही 2 बिस्किटं खाल्ले तरी तेवढंच आणि पूर्ण जेवण केलं तरी तेवढंच इन्शुलिन पडणार. एकदा इन्शुलिनचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनटं लागतात. याचा संबंध आपल्या डाएट प्लॅनशी आहे. तर इन्शुलिन, डायबेटॉलॉजिस्ट आहेत, ओबेसिटी एक्सपर्ट आहेत, ते म्हटलं इन्शुलिन काय घेऊन बसले, ग्रेलिन आहे, लेप्टिन आहे, अमुक आहे, तमुक आहे, खूप आहे. पण इन्शुलिन हा कॅप्टन आहे. इन्शुलिनला तुम्ही आटोक्यात आणलं की बाकीचे सगळे प्लेयर आपापले त्यांच्या रांगेमध्ये येतात. जसं क्रिकेटमध्ये विराट कोहली आहे, फुटबॉलमध्ये मेसी आहे किंवा चेसमध्ये विश्वनाथन आनंद आहे, तसं हार्मोन सिस्टीममध्ये इन्शुलिन आहे. लक्षात ठेवा, ही ती ग्रंथी आहे ज्यातून तयार होतं. हे इन्शुलिन काम काय करतं, म्हणजे कशाकरता तयार होतं.